पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। परभणी महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवार उमेदवारी अर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या तडजोडीला लागले आहेत। तर महापालिकेकडून उमेदवारी अर्ज वितरण करण्यासाठी फक्त एकाच ठिकाणी खिडकी सुरू ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी उमेदवारांना मोठ्या संख्येने जमा झालेले दिसून येत आहेत। दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लागणाऱ्या अन्य कागदपत्र त्याचबरोबर इतर प्रमाणपत्रासाठी देखील या इच्छुक उमेदवारांची मोठी धावपळ होताना दिसून येते। परभणी शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदारांची संख्या महापालिका प्रशासनाने जाहीर केली आहे। त्याचबरोबर प्रभागनिहाय बूथ संख्या देखील जाहीर करण्यात आली। यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये 20 बूथवर 15,512 मतदार, प्रभाग 2 मध्ये 19 बूथवर 14,628, प्रभाग 3 मध्ये 23 बूथवर 17,596, प्रभाग 4 मध्ये 21 बूथवर 15,797, प्रभाग 5 मध्ये 18 बूथवर 14,031, प्रभाग 6 मध्ये 23 बूथवर 17,555, प्रभाग 7 मध्ये 20 बूथवर 15,935, प्रभाग 8 मध्ये 24 बूथवर 18,752, प्रभाग 9 मध्ये 19 बूथवर 14,624, प्रभाग 10 मध्ये 21 बूथवर 16,233, प्रभाग 11 मध्ये 19 बूथवर 14,777, प्रभाग 12 मध्ये 22 बूथवर 17,077, प्रभाग 13 मध्ये 21 बूथवर 15,985, प्रभाग 14 मध्ये 22 बूथवर 17,409, प्रभाग 15 मध्ये 31 बूथवर 21,027 आणि प्रभाग 16 मध्ये 18 बूथवर 14,301 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। परभणी जिल्ह्यात नुकत्याच संपन्न झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले। जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक म्हणजे 42 नगरसेवक निवडून आले आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा परभणी जिल्ह्यातील क्रमांक 1 चा पक्ष ठरला आहे। त्याखालोखाल भाजपनं जिल्ह्यामध्ये 34 जागा मिळवल्यात। तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस राहिली असून काँग्रेसनं 29 जागा मिळवल्या आहेत। तर आमदार डॉक्टर रत्नाकर कुट्टे प्रणित यशवंत सेनेनं 22 जागा मिळवत चौथा क्रमांक पटकावला आहे। त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गटानं 19, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं 6, जनसुराज्य पक्षानं 8 आणि अपक्ष 1 असे नगरसेवक निवडून आले आहेत। विशेष बाब म्हणजे परभणी जिल्ह्यात संपन्न झालेल्या 7ही नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला एकही जागा मिळालेली नाही। परभणी शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज वितरण आणि दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यामुळं इच्छुक उमेदवारांची अर्ज खरेदी आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनानं सर्व 5ही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरामध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। पाथरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं नुकत्याच केलेल्या कारवाईमध्ये आरोपीला ताब्यात घेण्यात आले। या चोरीच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक चट्टे, केंद्रे, भुजबळ, सातपुते, चाटे, चव्हाण, डुबे, ढवळे, पौळ यांचे पथक नियुक्त करण्यात आलं होतं। हे पथक शोध घेत असताना आरोपी विशाल दुधाटे राहणार ज्ञानेश्वर नगर पाथरी यानं हा गुन्हा केल्याचं समोर आलं। त्याचा शोध घेतला असता तो सेलू पाथरी रस्त्यावरील साखर कारखाना परिसरात वावरत असल्याची माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी सापळा लावून पथकानं कारवाई केली। यावेळी शिताफीनं त्याला ताब्यात घेण्यात आलं। आरोपीनं त्याचं नाव विशाल दुधाटे असं सांगितलं। त्याची चौकशी केली असता त्यानं व त्याच्या सहकारी गणेश शिंदे, गजानन शिंदे व आयान यांनी मिळून हा गुन्हा केल्याचं कबूल केलं। चौकशी दरम्यान गुन्ह्यातील एकूण रकमेपैकी त्याच्या हिश्श्याला आलेल्या 10,000 रुपये त्यानं जळून काढून दिले आहेत। सततचे दवाखाने करून कंटाळलात? आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या। शुगर, मूळव्याध, ॲलर्जी, सोरायसिस, गजकर्ण, दमा, लठ्ठपणा, गुडघेदुखी, कंबरदुखी, वात, गाठीचे आजार, लकवा, केस गळणे,
मुतखडा, सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात. दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध. संपर्क डॉक्टर गोविंद कांते, आयुर्वेद विद्याविशारद, बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या बाजूला, वसमत रोड, परभणी. संपर्क 9921691008. महापालिका निवडणुकीसाठी महानगरपालिकेनं उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरताना आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी 17 डिसेंबर रोजी महापालिका निवडणूक विभागाच्या सूचना फलकावर लावली होती. यामध्ये 20 अनुक्रमांकावर कंत्राटदार नसल्याचं प्रमाणपत्र असा उल्लेख केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचेच म्हणजेच PWDचे कंत्राटदार नसल्याचं प्रमाणपत्र आणण्याबाबत सांगण्यात आलं होतं. त्यानुसार शहरातील 2000च्या वर इच्छुक उमेदवारांनी साबा विभागाकडे कंत्राटदार नसल्याचं प्रमाणपत्र मिळवण्याबाबत अर्ज दाखल केले. मात्र साबा विभागानं असं प्रमाणपत्र देता येणार नाही, स्वघोषणापत्र द्या असा सल्ला दिला आहे. त्यामुळं या इच्छुक उमेदवारांची मोठी गैरसोय झाली आहे. याबद्दल प्रहारच्या वतीनं महापालिका आयुक्तांना आज जाब विचारण्यात आला आहे. राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. परभणी शहर महानगरपालिकेने 17 डिसेंबरला उमेदवारांसाठी यादी लावली होती की उमेदवारांनी काय काय कागदपत्र उमेदवारी अर्ज दाखल करताना दिले पाहिजे. त्यामध्ये लिहिलेलं होतं की कंत्राटदार नसल्याचं प्रमाणपत्र आणि इथून सांगण्यात आलं होतं की कंत्राटदार नसलेलं प्रमाणपत्र तुम्हाला BNCमधून काढायचं आहे. आज BNCमध्ये 2000च्या वर अर्ज आलेले आहेत आणि आज BNC म्हणजे आज 25 तारीख आहे. BNC आज सांगते आम्हाला की आमचं प्रमाणपत्र चालत नाही, महानगरपालिकेनं स्वयंघोषणापत्र द्यावं. आता आम्ही आयुक्तांची भेट घेतली. आयुक्तांनी सांगितलं की आम्ही फॉर्ममध्ये तसा उल्लेख केला की स्वयंघोषणापत्र पाहिजे, परंतु मुळात फॉर्म वाटपच सुरू झाले 23 तारखेला आणि जे उमेदवार सुरुवातीपासून तयारी करतायत त्या सगळ्यांनी चुकीच्या पद्धतीचे प्रमाणपत्र काढलेले. त्यांना प्रचंड मनस्ताप झाला आहे आणि महानगरपालिकेचा भोंगळ कारभार इथं तुम्हाला दिसतोय. महानगरपालिकावर जे लोक बसलेले आहेत निवडणूक विभागामध्ये कोणाचंच कोणाला सोय सुतक नाही. मोठ्या मोठ्या नेत्यांचे कागदपत्र प्रमाणपत्र बाहेरच्या बाहेर निघतात आणि सामान्य कार्यकर्ते आहेत त्यांना मात्र डॉक्युमेंट मिळत नाही. याबद्दल आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने माननीय आयुक्ताकडे तक्रार दाखल केलेली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार नुकतीच काँग्रेसच्या महानगरपालिका स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 15 जानेवारी रोजी राज्यामध्ये बृहन्मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होत असून या अनुषंगानं निवडणूक प्रचारासाठी परभणी येथील डॉक्टर सिद्धार्थ हाती आंबेरे, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती विभाग यांची मनपा निवडणूक स्टार प्रचारक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. ही निवड यादी जाहीर करण्यात आली असून या यादीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये सिद्धार्थ हाती आंबेरे यांनी आपली भूमिका बजावलेली आहे. महानगरपालिका स्टार प्रचारकपदी हाती आंबेरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचं विविध क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे. भारतामध्ये कडधान्ये ही आहाराचा, पोषणाचा आणि शेती व्यवस्थेचा कणा आहेत. प्रथिनं, तंतुमय घटक व सूक्ष्म पोषक तत्वांनी समृद्ध असलेली कडधान्य जमिनीची सुपीकता वाढवतात तसंच पर्यावरणातील ताण कमी करतात. मात्र जगातील सर्वात मोठा उत्पादक, ग्राहक व आयातदार असूनही भारतातील कडधान्य क्षेत्राला कमी उत्पादन क्षमता, तुटक मूल्य साखळी, मर्यादित प्रक्रिया उद्योग आणि आयातीवरील वाढते अवलंबित्व अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. महाराष्ट्र हे कडधान्य उत्पादनात आघाडीवर असलं तरी शेतकऱ्यांचं सरासरी उत्पादन राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे आणि आधुनिक प्रक्रिया सुविधांचीही कमतरता आहे. या पार्श्वभूमीवर कडधान्याच्या उत्पादन प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि बाजारपेठ विकासासाठी शेतकरी व संबंधित घटकाची क्षमता वाढवण्याच्या उद्देशानं 24 डिसेंबर रोजी सामंजस्य करार करण्यात आला आहे. हा करार कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी डॉक्टर खिजर बेग, डॉक्टर दीपक पाटील, डॉक्टर हिराकांत काळपांडे, डॉक्टर मदन पेंडके, डॉक्टर प्रशांत सोनटक्के, विनायक पाटील, डॉक्टर शुभ्रा मिश्रा देशपांडे उपस्थित होते. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल. एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल, टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. परभणीच्या बसस्थानक इथं अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा परभणी तालुक्याच्या वतीनं आज राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी परभणीचे ग्राहक मंचाचे तालुकाध्यक्ष अब्दुल रहीम,
परभणी उपजिल्हाध्यक्ष सोपान टोले, सुधाकर चव्हाण, मधुकर मुळे, बाळासाहेब खोसले, परभणी बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक लखन पवार, राम तिडके, खंडू कोटलवार, बाळासाहेब रेवणवार, मुजीब खान, शेख वजीर, युनुस बागवान आदींची उपस्थिती होती. वैद्यकीय मदत, सामाजिक कार्य व जनसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी तथा उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांना नवी दिल्ली येथील अटल फाउंडेशनच्या वतीनं प्रतिष्ठित अटलश्री पुरस्कारानं सन्मानित करून गौरवण्यात आले. नवी दिल्ली इथं महाराष्ट्र सदन इथं अटल फाउंडेशनच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय अटल पुरस्कार व अटलश्री पुरस्कार वितरण समारंभामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अपर्णा सिंह, लेखराज माहेश्वरी, रमेश भुतड, श्याम जाजू, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश राजे, महामंत्री हेमंत पाटील घोडाळकर, प्रदेश मंत्री पद्माकर केदार आदींची उपस्थिती होती. जिंतूर तालुक्यातल्या कुराडी इथं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत वनराई बंधारा श्रमदानातून साकारण्यात आला आहे. जलसंधारण, भूजल पातळी वाढ आणि शेतीसाठी पाणी उपलब्धतेच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी जिंतूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष मानकर, जिंतूर तालुका कृषी अधिकारी नितीन घुगे, कृषी सहाय्यक संतोष मांदळे, गजानन राठोड यांची उपस्थिती होती. हा वनराई बंधारा कुऱ्हाडी गावचे सरपंच रामकोर राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला आहे. या श्रमदान उपक्रमामध्ये गावातील महिला व पुरुष ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला होता. सेलू नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 4 मतदान केंद्र क्रमांक 2 च्या मतमोजणी दरम्यान उपस्थित उमेदवार प्रतिनिधींनी ईव्हीएमच्या कंट्रोल युनिट क्रमांकाबाबत तोंडी व लेखी आक्षेप नोंदवले होते. या आक्षेपांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेत संपूर्ण प्रकरणाची तपासणी केली. ईव्हीएम मशीनमध्ये कोणताही बदल झालेला नसून मतमोजणी प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक व नियमानुसार पार पडली आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये असं निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले. ज्ञानसाधना प्रतिष्ठान संचलित बळीराजा सन्मान योजनेमध्ये गणित तज्ज्ञ श्री रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून उत्साह साजरा करण्यात आला. याप्रसंगी गणित प्रदर्शन आणि गणित प्रश्नमंजुषाचं आयोजन करण्यात आलं. खेळ, प्रयोग व सृजनशीलता व विचारांची मेजवानी यामुळे हे प्रदर्शन आनंददायी व रंगतदार बनलं. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थाध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटक्के, संस्था सचिव प्राध्यापिका शीतल सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती. तसंच बळीराजा सन्मान योजनेचे समन्वयक NM राजुरे, समन्वयक शेळके DS, विभाग प्रमुख वरकड PS, सौ डाढाळे UK, सिद्धेवार RV, भोपळे MP, सौ गायकवाड, आवटे आशिष यांची उपस्थिती होती. परभणी शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं आज 24 डिसेंबर रोजी दुपारी 3:30 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या दालनामध्ये सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक विभागाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत झोनल आदेश पारित करणं, पोस्टल मतदानाच्या अनुषंगानं आवश्यक व्यवस्था करणं, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्याकडील पथकाची वेळोवेळी बैठक घेणं, निवडणूक कार्यक्रमात नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पोस्टल मतदानाची व्यवस्था करणं, रूट गाईड नियुक्त करणं, ईव्हीएम मशीन सिलिंगच्या अनुषंगानं चर्चा करण्यात आली. या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी शोभादेवी जाधव, जीवराज दापकर, उदयसिंह भोसले, रतनसिंह साळोख व विद्या मुंडे आदींची उपस्थिती होती. पुणे इथे 2 ते 5 जानेवारी या कालावधीमध्ये होणाऱ्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल 2026 साजरीकरणासाठी देशभरातून अनेक फुलेप्रेमी कवी साहित्यिक उपस्थित राहणार असून परभणी जिल्ह्यातील आरती दिगंबर बोधले या युवा कवयित्रीची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिजाऊच्या लेखीचं या भव्य व्यासपीठावर अध्यक्षपद भूषवण्याची ही संधी प्राप्त झाली आहे. या कार्यक्रमाचं आयोजन प्राध्यापक विजय ओडवेराव, संविधान दूत यांनी केलंय. गंगाखेड तालुक्यातल्या धारखेड येथील कैलासवासी हरिभक्तपरायण रंगनाथराव तात्या घोरपडे स्मृतिग्रंथ, वारकरी संप्रदाय, स्वरूप आणि साहित्य, ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर बाळकृष्ण कवठेकर, डॉक्टर सतीश बडवे यांनी संपादित केलेल्या या स्मृतिग्रंथाला नागपूर येथील विदर्भ साहित्य संघाच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. 5,000 रुपये रोख सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे. नागपूर इथं 14 जानेवारी 2026 रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.